श्रावण महिन्यात हिरव्यागार डोंगररांगा, पाण्याने तुडूंब भरलेले तलाव, वाहणारे झरे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. खूप सुंदर आणि विहंगम दृश्य आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, या छोट्याशा तळ्यातलं पाणी कधीच आटत नाही. श्रावण महिन्यात हे तळं खोदल्यामुळं ह्याला श्रावण तळे असं म्हणतात. या ठिकाणी पूर्वी सर्वेश्वर महादेवाचं मंदिर होतं, त्यालाच कपालेश्वर महादेवाचं मंदिर देखील म्हटलं जातं. साधारण 700-800 वर्षापूर्वीचं मंदिर होतं, ते जीर्ण होऊन पडलेलं आहे. या ठिकाणी एक कुटी आहे. या ठिकाणी श्री संत श्रीनाथ महाराज राहतात, ज्यांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. इकडे एक मंदिर आहे गणपतीचं. इथं मंदिराजवळ या सर्व जंगलामध्ये एक जुनं गाव आहे, जे ब्रिटिश काळामध्ये नष्ट झाल्याचं आढळून येतं. या ठिकाणी सगळे अवशेषसुद्धा आपल्याला सापडतात. जवळपास या एका गावामध्ये 7 मारुती मंदिर आहेत. आतमध्ये आपण फिरत गेलो तर आपल्याला मारुती मंदिरंसुद्धा दिसतील. आणि या ठिकाणी एक दुर्गामाता मंदिर आहे, ते आपण आता बघू. अतिशय झाडीतून आपल्याला जावं लागणार आहे. बघू शकतो आपण कशा पद्धतीने आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. इथं या निसर्गरम्य परिसरामध्ये इथं दुर्गामाता मंदिर आहे आणि श्रीनाथ महाराज यांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. त्या ठिकाणी आता इथे एक मंदिर आहे. इथं फार जुने अवशेषसुद्धा आपल्याला मंदिरांचे पाहायला मिळतील. तुटलेल्या स्वरूपात आहेत. असंख्य प्रमाणात पिंडी आणि शिवलिंग या ठिकाणी सापडतात. हे काही जुने शिवलिंग आणि नंदीच्या मूर्ती आहेत, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक राजदेहरी किल्ला पण आपल्याला पाहायला मिळेल. इथं वरती बुरुज आहे, पाण्याच्या टाक्या आहेत. तर खूप सुंदर वातावरण आहे. वरती आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो. हा एक उंच कडा आपल्याला इथं दिसतो. राजदेहरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपण या ठिकाणी इथून जाऊ शकतो, परंतु थोडा बिबट्याचा वावर असल्यामुळे आपल्याला ती काळजी देखील घेणं आवश्यक आहे.